नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये जे धान्य असतं, तांदूळ म्हणा, गहू म्हणा किंवा तूर डाळ म्हणा, मूग असते, मसूर असते, अख्खा मसूर असतो, पुन्हा मटकी असते, अशा कडधान्यांना मसू किडे किंवा धान्य किडे असं लागू शकतात. म्हणजे त्या किड्यांना वेगवेगळे नावं आहेत. आमच्या तर मसू किडे, धान्य किडेच म्हणतात. तर ते किडे जावेत म्हणून आपण का नाही म्हणजे शेतीच्या दुकानातून, शेती म्हणजे शेतकरी बियाणे अशी दुकाने असतात, त्या दुकानामधून आपण काय करतो, पावडर आणतो आणि ती पावडर आपण आपल्या धान्यामध्ये घालतो. पण कसं असतं, ती पावडरनी सुद्धा आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात मैत्रिणींनो. बरेच जण घालतात, पण शक्यतो आम्ही घालत नाही. घरगुती उपाय आम्ही करतो आणि त्याचा रिझल्ट खूप छान मला तर आलेला आहे. पण म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना पण हा आपण उपाय सांगूया, कारण ही खूप आवश्यक आणि लागणारे वस्तू असतात. आता तांदूळ, गहू, आपल्या घरामध्ये जे कडधान्य आहेत ते लागतात, कारण रोजच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला लागतातच, त्या आपण आणतो. तांदळात सुद्धा बघा मसू किडे तर होतातच, गव्हात सुद्धा होतात. तर त्या कमी कशा करायच्या त्यासाठी मी तुम्हाला आज 6 उपाय सांगणार आहे. घरगुती 6 उपाय, त्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात. तर चला मैत्रिणींनो, कोणकोणते उपाय आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. चला करूया सुरुवात. तर बघा मैत्रिणींनो, हा आमच्या घरातील तांदळाचा डबा आहे. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही आळी दिसणार नाही किंवा एकही किडा, मसू किडा, धान्य किडा दिसणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर बघा, पहिला उपाय म्हणजे कडुलिंबाचा हा पाला. हा पाला कुठेही आपल्याला आजूबाजूला बागेत किंवा घराजवळ किंवा रस्त्यावर कुठेही हे झाड आलेलं असतं. तर बघा, हे कडुलिंबाच्या पाल्यामध्ये सुद्धा मसू किडे, आळे वगैरे होत नाहीत, कारण हा पाला कडू असतो. त्यांनी जर खाल्ला तरी ते या डब्यातून निघून जाऊ शकतात. मैत्रिणींनो, हा उपाय खूप सोपा आहे, साधा आहे, आपला घरगुतीचा आहे आणि ह्याने मला चांगले रिझल्ट मिळाले. त्याच्यामुळे म्हटलं आपल्या मैत्रिणींनाही आपण सांगावं. आता दुसरा उपाय म्हणजे कमालपत्री. आपण जे मसाल्याचे पदार्थ असतात, आपण तिखट करताना घरात आणतोच, त्यापैकी थोडेफार मसाल्याचे पदार्थ आपण घरात ठेवतोच. त्यामुळे ह्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतीलच. हे सुद्धा आपण जर तांदळामध्ये घालून ठेवलं तर याने सुद्धा कोणत्याही प्रकारचा मसू किडा किंवा आळी आपल्या तांदळामध्ये, गव्हामध्ये किंवा डाळीमध्ये, धान्यामध्ये, कडधान्यामध्ये होणार नाही. म्हणून मैत्रिणींनो म्हटलं तुम्हाला सांगावं. आता तिसरा उपाय म्हणजे आपण करणार आहोत ते म्हणजे मसाल्यामधलंच मिरे. हे मिरेसुद्धा खूप तिखट असतात. याने सुद्धा कोणत्याही प्रकारचे जाळी, आळी, किडे वगैरे तांदळामध्ये होत नाही. कुठल्याही प्रकारचा किडा किंवा मसू किडा या तांदळामध्ये होत नाही मैत्रिणींनो. हा उपाय तुम्ही नक्की करा. चौथा उपाय म्हणजे लवंग. लवंगसुद्धा आपण तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये जर आपण एकदम धान्य आणतो तर आपण हे जर टाकून ठेवलं ना तर वर्षभर धान्याला काहीही होत नाही. तर बघा, हे आपण अशा पद्धतीने पूर्णपणे धान्यामध्ये पुरून घ्यायचं आहे की जेणेकरून जर किडा वगैरे आतमध्ये असेल तर तो बाहेर येऊन डब्यातून निघून जाऊ शकतो. मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करा. आता तुम्हाला मी सांगणार आहे पाचवा उपाय म्हणजे दालचिन. हे दालचिनसुद्धा आपण जर तांदळामध्ये घातलं तर कोणत्याही प्रकारची आळी किंवा कोणत्याही प्रकारचा मसू किडा या तांदळामध्ये होणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि मला रिझल्ट चांगले मिळाले म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर तुम्ही नक्की करून बघा. शेवटचा 6वा उपाय म्हणजे कापूर. मैत्रिणींनो, कापूर हा आपल्याला तांदळामध्ये घालायचा नाही. तो कापूर जो आहे तो चुरा करून आपल्याला जो तांदळाचा डबा किंवा गव्हाचा डबा किंवा कडधान्याचा डबा असेल त्याच्या बरोबर त्याच्या डब्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला गोल असा ते चुरा आपल्याला टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून कोणतीही मुंगी किंवा मसू किडा किंवा आळी ह्याच्यामध्ये त्या तांदळामध्ये जाऊ नये. त्यासाठी आपल्याला हे कापूर पूर्णपणे डब्याच्या भोवती आपल्याला हा चुरा टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, कसा हा व्हिडिओ वाटला नक्की मला सांगा. बाय.